कोहली ए दिवा बी फलंदाजासाठी उतरलेला आहे, याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. दोन्ही संघांसाठी मंडळाच्या नियमाप्रमाणे काही रोख बक्षिसं ठेवलेली आहेत. सामना संपल्यानंतर ती त्यांना त्या लोकांना त्वरित देण्यात येतील. कृपया घनसोली असंघाने आपला 12 नंबरचा खेळाडू पाठवायचा आहे. बंटी का बॉलर बंटी गाडी होता बॉलर के बंटी त्याला पाठवतो आणि 2 नंबरला कोण आहे जर लक्ष द्या इथून कळत नाही नॉन स्ट्रायकर आणि स्ट्रायकर एंडला जातो ना 10 वेळा विचारणार तो तर राग नाही नव्हता. आता तुम्हाला बोलायला करूया ना त्यात काय. सामन्याला सुरुवात होत आहे. प्रितेश आणि राकेश या दोघांची जोडी उतरलेली आहे दिवा बी संघातर्फे. स्ट्राईक एंडला आहेत ते प्रितेश आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते राकेश आहेत. आणि गोलंदाजीचा भार सांभाळत आहेत मिस्टर बंटी. बंटी पहिली ओव्हर घेऊन पहिला बॉल, आजच्या दिवसाचा पहिला चेंडू. पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू वाईड गेलेला आहे. आणि प्रितेश LBW झालेले आहेत. बंटी यांना पहिलीच विकेट मिळालेली आहे. प्रितेश हे आपल्या संघासाठी काही करू शकलेले नाही आहेत. आता योगेश आपल्या संघासाठी योगदान द्यायला आलेले आहेत. स्ट्राईक एंडला जातील ते. योगेश स्ट्राईक एंडला आहेत. त्यांना गोलंदाजी करतील मिस्टर बंटी. या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज बंटी. हा चेंडू त्यांच्या हातातून निसटलेला आहे. हा बॉल रद्द करण्यात येईल. हा बॉल डेड म्हणून घोषित केलेला आहे. पुन्हा या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज मिस्टर बंटी आणि दुसरा चेंडू टाकत आहेत. आणि मिस्टर योगेश यांनी हा चेंडू फटकावलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते थांबलेले आहेत. एक धाव योगेश यांच्या नावावर. राकेश पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. आता राकेश पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. या षटकातील तिसरा चेंडू
बंटी यांच्या तरुण आणि हा चेंडू जोरकसपणे फटकावलेला आहे आणि सीधा सीमारेषे पार. उत्तुंग षटकार. राकेशाने उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. आजच्या दिवसातील प्रथम पहिला षटकार आहे. राकेश यांच्या माहितीसाठी की जर त्यांनी अजून 4 षटकार मारले तर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस आहे. एकूण 5 षटकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस आहे, याची त्यांनी नोंद घ्यावी. कसे पण आणि जर सलग 3 षटकार मारले तरी 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि समजा गॅप ठेवून 5 षटकार मारले तरी 500 रुपयाचं बक्षीस आहे. दोन्हीपैकी एक बक्षीस तुम्हाला मिळू शकेल. राकेशाने एक धाव काढलेली आहे. आता स्ट्राईक एंडला आलेले आहेत योगेश. या षटकातील 5वा चेंडू टाकण्यास सज्ज बंटी आणि त्याला सामोरे जाण्यास योगेश. बंटी पुढील चेंडू घेऊन योगेशसाठी. हा जोरकस मारण्याचा फटका प्रयत्न पण तो फसलेला आहे. एक डिक्लेअर रन्स केलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. डिक्लेअर योगेश यांना चेंडू शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी बंटी सरसावलेले आहेत. पुढे धावत येत आहेत. त्यांनी चेंडू टाकलेला आणि तो जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आणि हा चेंडू डॉट गेलेला आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 10. 1 बाद 10. दिवा बी संघाची 1 बाद 10 धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकानंतर. 5 षटकाचा सामना होणार आहे. पुढील प्रत्येक षटक नवीन गोलंदाज घेऊन येऊन टाकेल. पुढील षटक टाकण्यासाठी स्वप्नील तयार आणि त्याला सामोरे जातील मिस्टर राकेश. पुढील जोरकस मारण्याचा प्रयत्न पण पुन्हा बॉल डॉट गेलेला आहे. सुंदर अशी गेंद टाकला होता मिस्टर स्वप्नील यांनी राकेश यांच्यासाठी. या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज स्वप्नील आणि त्यांना तडकावण्यासाठी राकेश तयार. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न पण वाईट गेलेला आहे. पंचांनी वाईटचा निर्णय हे दिलेला आहे. राकेश पुन्हा एकदा तयार खेळायस. जोरकस मारलेला आहे फटका राकेश यांनी आणि 4 धावा. एक बाद 15 दिवा बी संघाचे झालेले आहेत.
दिवा बी संघाचे 1-15 झालेले आहेत. या षटकातील दोन चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू टाकण्यासाठी स्वप्नील तयार आणि राकेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव घेण्यात सफल राकेश. आता स्ट्राईक घेतील योगेश. या षटकातील चौथा चेंडू व एक वाईड आहे. नाही, एक वाईड आहे. योगेश यांनी जोरकस मारलेला आहे फटका. एक धाव. या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील स्वप्नील राकेश यांच्यासाठी. हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू राकेश यांच्यासाठी. जोरकस मारलेला आहे. फलंदाजा पकडण्याचा प्रयत्न, पण फलंदाजाने हा झेल सोडलेला आहे. राकेश यांनी 2 धावा केलेल्या आहेत. दोन षटकानंतर 19 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये 9 धावा दिलेल्या आहेत एकूण स्वप्नील यांनी. एक बाद 19 दोन षटकानंतर दिवा बी संघाची धावसंख्या आहे. फलंदाजासाठी सज्ज योगेश आणि त्यांना गोलंदाजी टाकण्यासाठी छोट्या नाव काय चेतन उर्फ छोट्या गोलंदाजीसाठी तयार. योगेश यांच्यासाठी योगेश तयार, चेतन देखील तयार. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन एक बाद 19 दोन षटकानंतर दिवा बी संघाची धावसंख्या झालेली आहे. आणि जोरकस मारण्याचा फटका. एक धाव काढलेली आहे योगेश यांनी. एक बाद 20 दिवा बी संघ. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना दुसरा चेंडू घेऊन येत आहेत मिस्टर चेतन. दुसरा चेंडू राकेश यांच्यासाठी. चेंडू निर्धाव गेलेला आहे. दोन षटक आणि 2 गेंद नंतर संघाची धावसंख्या 20 झालेली आहे. तिसरा चेंडू प्रगतीपथावर असताना चेतन. तिसरा चेंडू राकेश यांच्यासाठी आणि हा जोर कसा मारलेला आहे. उत्तुंग असा षटकार राकेश यांनी सोडलेला आहे.
बघ बघ आता मला इथे लिहत लिहत बस. जुना बॉल पण नसेल आता इथे नवीन आहे सगळं मगाशी प्रॅक्टिसला घालून नाही जुना बॉल आहे का आपल्या दे काय केलं दिलं तर प्रॅक्टिसला ते तो बॉल तेवढा बघ बॅगी तेवढा बघ जुना बॉल तो बघू असं आहे जास्ती नाही का हा काय आहे ना बॅगी नाही बॅगी नाही हा उत्तुंग असा षटकार राकेश यांनी मारलेला आहे. आणि राकेश यांच्या माहितीसाठी 20 धावसंख्येच्या अधिक केली तर योगेश भोरे यांच्यातर्फे कॅप देण्यात येईल. भगवा वादळ अशी ज्यांची नावाची ख्याती आहे त्यांच्यातर्फे एक कॅप त्यांना देण्यात येणार आहे 20 संख्या झाली तर. आणि जर त्यांनी 50 अशी धावसंख्या केली तर त्यांना 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. याची राकेश यांनी नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या 1/26. राकेश पुन्हा एकदा सज्ज. चेतन या षटकातील चौथा चेंडू घेऊन तयार. राकेश हे धावचित झालेले आहेत. योगेश हे धावचित झालेले आहेत. ज्याप्रमाणे एके वेळेला अनिल कुंबळे यांनी आपलं रविचंद्र अश्विन यांनी एखाद्या मॅचमध्ये या पद्धतीने आउट केला होता त्या पद्धतीने चेतन यांनी योगेश यांना या सेम कृपया अंपायरने सांगावे हा बॉल डॉट असेल की डॉट आहे ना डॉट आहे. पण ज्याप्रमाणे रविचंद्रन अश्विन याने एका फलंदाजाला सुरुवातीला अशाच पद्धतीने धावचित केलं होतं. आता आपले धडाडीचे असे कॉमेंट्रेटर मिस्टर विजय म्हात्रे आपल्या रंगमंचावर यांचं आगमन झालं आहे. त्यांचं अरुण जाधव यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि पुढील जरा ते येऊन त्यांना श्वास घेऊ दे. पुढील 3 चेंडू नंतर चौथ्या षटकानंतर मी त्यांना पदार्पण देणार आहे. हा आता 0 का 5वा चेंडू घेऊन चेतन तयार. बोल ना 5व्या चेंडूवर वॉर्निंग नाही ना आता हा कोण आला डायरेक्ट राकेश नाही पण आता बॅटिंगला कोण आला बरं हा पण राकेश पाटील. आता मारलं कोणी वॉर्निंग नाहीच आहे ना तो डायरेक्ट थोडी दिला असता. आता राकेश पाटीलनी मारलं ना. या बॉलला काय झालं या बॉलला काय झालं एक आता राकेश पाटील स्ट्राईक एंडला. हा 3 टप्पी बॉल आहे. नो बॉल दिलेला आहे. वाईड हा नवीनच पद्धतीचा बॉल चेतन यांनी टाकण्याचा प्रयत्न केला. आता 2 राकेश पाटील ना आता 1 2 3 4 5 6 षटक संपल्यानंतर 30 धावा दिवा बी संघाच्या 30 धावा झालेल्या आहेत. आता पुढील समालोचनासाठी आपल्या विभागातील नवी मुंबईतील प्रसिद्ध असे समालोचक श्री विजय म्हात्रे आता थोड्या दिवसांनी लग्न बंधनात अडकणार आहेत. तोपर्यंत ज्या प्रकारे ते हे कॉमेंट्री करण्याची त्यांना संधी मिळते ते करून घेत आहेत. आता आपल्या पुढील समालोचन करतील श्री विजय म्हात्रे.
हॅलो. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 30+ बेलापूर आयोजित ही शृंखला आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं तसेच यूट्यूबवर GTCच्या माध्यमातून लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष असं स्वागत करतो. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये आणि चौथं षटकासाठी पाचारणीतून मात्र केलं जात आहे. तर जितू याचा पहिलाच चेंडू मात्र हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न देखील होता. इथून मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा धावफलकावर देखील लगावल्या जातात. तर नाणेफेकीचा कॉल इथून मात्र दिवा ब या संघाकडून मात्र लागलेला होता. त्यांनी देखील नाणेफेक जिंकून आणि फलंदाजी स्वीकारली आणि घेतलेला निर्णय कुठेतरी योग्य ठरतोय की काय, कारण मोठ्या धावसंख्येच्या उभारणीवर मात्र हा संघ जातो. आतापर्यंत विचार केला तर सुरेख अशी कामगिरी राकेश मडवी का ऑरेंज कॅपचा मला वाटते पहिल्याच सामन्यामध्ये मानकरी ठरतोय, कारण वैयक्तिक विचार केला तर 20+ या धावा देखील त्याच्या माध्यमातून केल्या जातात. नवी मुंबईचे वॉटर किंग ज्यांना संबोधलं जातं, हरीशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये कोणत्याही फलंदाजाने 20+ धावा केल्या तर त्याला ऑरेंज कॅप देऊन सन्मानित केलं जाईल. तसेच गोलंदाजासाठी देखील 3 विकेटसाठी ऑरेंज कॅप देऊन सन्मानित केलं जाईल. तसेच प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. सीमारेषी पलीकडे कोणत्याही प्रेक्षकाने जर झेल पकडला तर त्याला देखील ऑरेंज कॅपने सन्मानित केलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. तदनंतर होणारा सामना देखील असेल खेरणे विरुद्ध सानपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना देखील विनंती असेल, फर्स्ट कॉल असेल आपल्यासाठी. आपण देखील ही इनिंग संपल्यानंतर त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे, तर आपली उपस्थिती देखील अनिवार्य असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. तर नौका फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने देखील रवाना होतोय. कुणाल, तर कौतुक करावं लागेल राकेश मडवी याचं वैयक्तिक 30 धावांचं योगदान आपल्या संघासाठी ना ऑरेंज कॅपचा पहिल्या सामन्यातील मानकरी देखील ठरतोय. तर थोड्याच वेळात त्याला देखील आपण सन्मानित करूया. तर पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. हॅलो हॅलो. ना क्रॉसला तर गोलंदाज जितू आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. मागच्या चेंडूवर षटकार देखील टोकला होता राकेश याने, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र जशाच तसं उत्तर देऊन राकेशाला मात्र तंबूच्या दिशेने पाठवलं जितूने. पुढचा चेंडू हा देखील भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक पोचेल फेकेल. तत्पूर्वी मात्र एकच धाव आणि एका धावेवर समाधान मानून धावसंख्येचा विचार केला तर पुढे सरसवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. 39 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स स्कोर कार्ड देखील पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील पहिला सकाळच्या सत्रातला सामना देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु दुर्दैव म्हणावं लागेल फलंदाजाचा न सुदैव गोलंदाजाचा चेंडू भिरकावलेला जाऊन पडला जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि एकच धाव, एका धावेने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाईल. धावसंख्या 40 या आकड्यावर देखील जाऊन पोहोचवली जाते. तर नक्कीच 30+ दिवा ब या संघाच्या प्रत्येक खेळाडूने जी टी-शर्ट परिधान केलेले आहे, दिवंगत नेते दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख आणि त्यांचे पाठराखे हे दिवा संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात. भूमिपुत्र म्हणून उल्लेख देखील केला गेला आहे आणि नक्कीच
नवी मुंबईचे भूमिपुत्र काय आहेत हे देखील यूट्यूबच्या माध्यमातून GTCच्या माध्यमातून देखील दाखवले जात आहेत. तर त्यांना देखील दिबा पाटील साहेबांना देखील 30+ बेलापूर क्रिकेट संघाच्या वतीने देखील मानवंदना असेल. त्यांची आठवण म्हणून दिवा 30+ ब या संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी टी शर्ट परिधान केलेली आहे. त्यावर देखील नाव देखील त्यांचं पाहाल आपण. आणि पुन्हा एकदा भिरकावलेला आता मात्र चेंडू जातोय त्याच दिशेने, परंतु सीमा रेषा पार खणखणीत षटकार. तर नक्कीच राकेश मडवी जरी बाद झाला असला तरी पण दुसरा राकेश पाटील तो मात्र त्याची कमीपणा काय दिसून देत नाहीये खेळपट्टीवर. तो मात्र मोठे फटके आणि कोणताही दबाव मात्र मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्या मनावर न बाळगता मात्र फलंदाजी करून आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येच्या वाटेने वाटचाल मात्र करून देण्यास मात्र सहभागी होतोय. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 46 षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना संपलाय. माफ करा, 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या देखील संपुष्टात येते. 46 या धावसंख्येवर संघ पोहोचला जातोय. तर शेवटच्या षटकासाठी इथून पाचारण केले जाते गोलंदाज अवी. तर नवीन फलंदाज देखील स्ट्राईक एंडला असेल कुणाल. याच्या बॅटमधून देखील मोठा फटका येतोय, परंतु उंची जास्त लांबी कमी आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक देखील तैनात. आणि पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाज क्रमांक 4 इथून मात्र बाद होतोय. दिवा 30+ ब या संघाचा धावसंख्या 46. तर नवीन फलंदाज इथून मात्र रोहित खेळपट्टीच्या दिशेने राकेश पाटील याची साथ देण्यासाठी मात्र हजीर होतोय. तर शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल. राकेश याला देखील मोठे फटके खेळावे लागतील. 46 धावा धावफलकावर देखील आहेत. कुठेतरी 60-65 धावांचा मानस इथून मात्र कर्णधाराने ठेवला होता. त्या रीतीने वाटचाल देखील होते. अजूनही विचार केला तर 4 चेंडू देखील जाण्याची शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. तर नवीन फलंदाज रोहित आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी देखील सज्ज असेल. तर गोलंदाजाचा विचार केला तर अवी याला देखील आपण पाहाल. घनसोली या संघाकडून देखील पाहायला मिळतो अवी. तर पुन्हा एकदा एक कॉल असेल. खेरणे विरुद्ध सानपाडा यानंतर लढत असेल. हा षटक संपण्याआधी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं. आणि एक 1 बाउन्स चौकार येतो. एक सुरेख फटका आणि चौकाराच्या साह्याने आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं देखील उघडतोय रोहित. धावसंख्या 50 पार म्हणजेच 51 या आकड्यावर आपल्या संघाला नेऊन ठेवण्याचं काम इथून देखील केलं जाते. शेवटचे 3 चेंडू शेवटच्या षटकातील जाण्याचे शिल्लक. सानपाडा संघाचा कर्णधार आणि खेरणे संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं. पहिल्या इनिंगचे 3 चेंडू जाण्याचे शिल्लक आहेत. तर नकारात्मक चेंडूचं आव्हान तर धावसंख्येत 1ने भरणार. थोडंसं चौकार खाल्ल्यानंतर दडपण देखील गोलंदाजावर येतोय. कारण विचार केला धावसंख्येचा तर 52 धावा एक मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्याला साजेशी अशी कामगिरीतून मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड येतोय. तर खेरणे संघाचा संघनायक उपस्थित आहे. विनंती असेल सानपाडा संघाचा संघनायकाला आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. तर रंगतदार सामना देखील असेल आणि मला वाटतंय भिरकावून दिलेला चेंडू जाईल सीमा रेषा पार खणखणीत षटकार. तर नक्कीच कौतुक करावं लागेल या रोहितचं. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर थोडंसं दडपण गोलंदाजावर आलं, त्याने बॅक टू बॅक 2 व्हाईट फेकले आणि आता मात्र एक खराब चेंडू फेकला गेला आणि त्याचा खरपूस समाचार मात्र रोहित त्याच्या माध्यमातून एक 500च्या रन रेटने मात्र खेळ करतोय. 2 चेंडूंचा खेळ करत 1 चौकार आणि षटकार अशा वैयक्तिक 10 धावा रोहित त्याच्या खात्यामध्ये देखील जोडल्या जातात आणि संघाला नेऊन ठेवलं जातं 59.
या धावसंख्येवर. हा देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न देखील होता, धावचीची संधी होती, परंतु सहजरित्या राकेश हा मात्र आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते, एका धावेने धावसंख्या 60. तर या षटकातील शेवटचा चेंडू देखील असेल. पाहूया या चेंडूवर कोणती मोहर लागली जाते आणि धावसंख्या सेट करणारा हा चेंडू देखील असेल. 60 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. तर शेवटचा चेंडू आवी देखील फुल टॉसचा चेंडू होता. पंचांचा निर्णय येणं देखील गरजेचा असेल. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट देखील केली जाते. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच एक धाव इथून कंप्लीट केली जाते. 61 धावा आणि 62 धावांचं आव्हान असेल. तत्पूर्वी विनंती असेल यानंतर सानपाडा विरुद्ध खेळणे या दोन संघादरम्यान लढत देखील असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक देखील उपस्थित आहेत. 61 आणि 62. 61 धावा झालेल्या आहेत आणि पॅनल्टीच्या 2 धावा, अशा 63 आणि 64 धावांचा आव्हान देखील असेल याची देखील नोंद घ्यायची आहे घनसोली संघ. तर नाणेफेकीचा कॉल देखील केला जाईल. तर रोहिदास बंद्रे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ असते पुढच्या सामन्याचं नाणेफेकीचा कॉल देखील करून घ्यायचा. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा दुसरा सामना यानंतर सानपाडा विरुद्ध खेरणे या दोन संघादरम्यान देखील असेल. रोहिदासजी बंद्रे साहेब यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कॉल देखील केला जातोय. खेरणे संघ नाणेफेकीचा कॉल विजय होतोय. तर आपल्याला देखील विनंती असेल की हा सामना संपल्यानंतर त्वरित निर्णय कळवायचा आहे. तर याला म्हणतात क्रिकेट आणि शिस्तबद्ध नवी मुंबई 30+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नवीन नियमावली जी केली गेली त्याच नियमावलीचा एक नियम म्हणजेच एका रांगेत मैदानात जाणे आणि एका रांगेत मैदानातून बाहेर येणे हे देखील पद्धतीचं क्रिकेट देखील पाहायला मिळते. सुरेख असं आयोजन देखील असेल. हे कोरोनाचं सावट सावरल्यानंतर पहिलीच श्रृंखला आणि श्रृंखलेचा आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसाचा विचार केला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये वाशी 30+ हा संघ देखील दाखल झालाय आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तर सर्वांना सुवर्ण संधी देखील असेल. विनंती असेल सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. अरुण जाधव बेलापूर 30+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू त्यांच्या वतीने सामन्यात 50 धावा करणाऱ्या फलंदाजाला 1000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल. तसेच 40 धावा करणाऱ्या फलंदाजाला 500 रुपये, सलग 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 500 रुपये व सामन्यात कोणत्याही चेंडूवर 5 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 500 रुपये. तसेच गोलंदाजांसाठी देखील सुवर्ण संधी असेल. सामन्यात विकेट हॅट्रिक घेणाऱ्या फलंदाजाला 1000 रुपये, निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपये, 3 बली
कोणत्याही रीतीने 3 विकेट्स नियमाप्रमाणे जर घेतले तर त्या गोलंदाजाला देखील 500 रुपये. एक षटक एका धावेचं फेकलं त्याला 500 रुपये. एक षटक 2 धावेचं फेकलं त्याला देखील 400 रुपये असतील. तसेच क्षेत्ररक्षणासाठी देखील सुवर्ण संधी असेल. कोणत्याही खेळाडूने एका मॅचमध्ये जर 3 झेल पकडले त्याला देखील 500 रुपये असतील. आणि सामन्यात 3 यष्टीचित करणाऱ्या यष्टीरक्षकाला देखील 500 रुपये असतील. चौसष्ट 61 धावा धावफलकावर लगावल्या. 2 धावा ऍड करून 63 धावा आणि 64 धावांचं आव्हान देखील असेल याची देखील नोंद घ्यायची. जर आपण विचार केला 12.80 ची सरासरी इथून मात्र आपल्याला गाठावी लागेल. आणि जे मी बक्षीस आता जाहीर केली त्यामध्ये आपण लक्ष द्यायचं एक नियम देखील असेल. जर कोणत्याही गोलंदाजाने 3 विकेट्स घेऊन जर मिडल षटक टाकलं तर त्याला फक्त नियमाप्रमाणे एकाच बक्षिसास पात्रता दिली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. तर बोलूया पहिल्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगकडे. फलंदाज 64 धावांच्या आव्हानासाठी घनसोली संघाकडून स्ट्राईक एंडला चेतन भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहाल चेतन छोट्या. तर दोन्ही चेतन ची जोडी आणि चेतन भोईर याच्या माध्यमातून पहिला चेंडू टोलवण्याचा काम देखील केला गेला. परंतु क्षेत्ररक्षक देखील धावून चेंडू अडवते. तत्पूर्वी मात्र सहजरित्या 2 धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना घनसोली संघाचा पाहायला मिळतोय. 64 धावांचा टार्गेट आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करून इरादे स्पष्ट देखील केले जातात. तर गोलंदाजीच्या मार्कवर P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी 30+ दिवा ब या संघाकडून कुणाल. तर मात्र सुरेख असा चेंडू पाहायला मिळतो. भिरकावून दिलेला चेंडू जाईल 1 बाउन्स सी मारीशा पार खणखणीत चौकार. दुसऱ्याच चेंडूवर मात्र चौकार ठोकून आम्ही देखील काही कमी नाही हे देखील चेतन भोईर दाखवून देतो. आणि 2 चेंडूंचा सामना करत आतापर्यंत वैयक्तिक 6 धावांचं योगदान आणि संघाला देखील 6 या धावसंख्येवर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना देखील दिसतोय चेतन भोईर मॅन फ्रॉम घनसोली. पुन्हा एकदा विचार केला तर कुणाल थोडंसं दडपण देखील असेल. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव त्यानंतर आलेला चौकार. पाहूया हा कोणत्या पद्धतीचा चेंडू डिलिव्हर करतोय. आणि आता मात्र रोखण्याचा प्रयत्न देखील केला गेला परंतु एक धाव रोखली जात नाहीये. आणि एका धावेवर समाधान मानून लेग बायचा इशारा होतो पंचांचा. तर लेग बायच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर देखील ऍड केली जाईल आणि धावसंख्या धावफलकावर नेऊन ठेवली जाते 0 गडी बाद 7. षटक क्रमांक 1 हाताळत असताना अजूनही 3 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल. आणि आता मात्र पंचांकडे दाद मागितली जाते परंतु दाद इथून फेटाळली जाते. चेतन छोट्या पहिला चेंडू मात्र डिफेन्स करतोय.
तर चेतन भोईर याचा विचार केला. याने मात्र पहिला चेंडू भिरकावून दिला होता, परंतु थोडंसं दडपण मोठ्या धावसंख्येचा आहे की काय चेतन छोट्याच्यावर. दोन्ही फलंदाजांचे नाव चेतन असल्या कारणाने एक टोपण नावाने देखील आम्ही संबोधतोय. याची देखील राग न मानता स्वीकार करायचा आहे. आता मात्र भिरकावून दिलेला चेंडू सुरेख प्रयत्न एका हाताने देखील होता, परंतु अपयश येतोय. तत्पूर्वी मात्र सहजरित्या एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेवर धावसंख्या नेऊन ठेवली जाते 8 या आकड्यावर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू तर नक्कीच सुरेख अशी कामगिरी देखील क्षेत्ररक्षक राकेश मडवी जो ऑरेंज कॅपचा मानकरी देखील आहे उर्फ भाई या नावाने ज्याने आपली ओळख पटवून दिलेली आहे तोच भाई. आणि त्याच पद्धतीने भाईगिरी देखील फलंदाजीमध्ये करून दाखवली पहिल्या इनिंगमध्ये. त्याच्या माध्यमातून कोणत्याही क्षेत्रामध्ये कमीपणा दिसत नाही. क्षेत्ररक्षण देखील कौतुकास्पद केलं जातंय. आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 8. तर नक्कीच गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा, तदनंतरच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या जातात. तर 8 धावा धावफलकावर अजून विचार केला तर 24 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता देखील असेल. आता मात्र सरासरीचा विचार केला तर 12.80 ची जी सरासरी होती ती आता थोडीशी उंचावलेली दिसते. 14.00 च्या सरासरीतून मात्र धावगती प्राप्त करावी लागेल घनसोली या संघाला. तर राकेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर P2 माफ करा प्रितेश गोलंदाज प्रितेश दुसरे षटक हाताळण्यासाठी. तर दिवा संघाच्या खेळाडूंमध्ये देखील पाहायला मिळतोय. आता मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू जातो पहिलाच घरंगळत सीमारेषा पार. पहिला चेंडूवर खरपूस समाचार घेतला जातोय प्रितेश याचा आणि पहिल्या चेंडूवर चौकार देखील ठोकून धावसंख्या मात्र दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना 12 या आकड्यावर पाहायला मिळतोय. एक चेतन छोट्या मागच्या षटकामध्ये शांत गतीने फलंदाजी करत होता, परंतु आक्रमकता कारण धावसंख्येचा मोठा डोंगर इथून पार करायचा आहे आणि त्यासाठी संत गतीने क्रिकेट देखील आपल्याला चालणार नाही याचं देखील भान ठेवून इथून मात्र फलंदाजी दोन्ही चेतन यांच्या माध्यमातून केली जाते. तर वैयक्तिक विचार केला तर 3 चेंडूंमध्ये 5 धावा देखील चेतन छोट्या याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू तर कमबॅक करून देखील देतोय गोलंदाज प्रितेश. चौकार खाल्ल्यानंतर कोणतेही दडपण न मानता गोलंदाजी करतोय आणि पुढचा निर्धाव चेंडू तर समर्थ स्पोर्ट्स चे ओनर राकेश दादा पाटील हे देखील दिवा 30+ संघामध्ये देखील पाहायला मिळतात. तर त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. जरी आपण कोणत्याही स्टोअरचे मालक असलो तरी देखील आम्ही खेळामध्ये कमी नाही, आम्ही मैदानी खेळ देखील खेळतो. हे देखील राकेश दादा यांच्या माध्यमातून एक बिझनेसमॅन म्हणावं लागेल. बिझनेस करता करता खेळाला देखील त्यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील भेटतोय आणि त्यांची कामगिरी देखील आपण फलंदाजी करत असताना देखील पाहिली. त्यांचं देखील सहर्ष असं 30+ बेलापूर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल आणि त्यांना देखील आमच्याकडून शुभेच्छा देखील असेल. चेंडू हवेमध्ये सुरेख झेल मोठा मासा जाळ्यामध्ये फसला जातोय आणि चेतन छोट्या आणि एक नाही तर या संघामध्ये 2 स्पोर्ट्स स्टोअरचे मालक आहेत आणि ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला तो देखील माऊली स्पोर्ट्स दिवा
या स्टोअरचा मालक आहे. एकदा या स्टोअरच्या मालकांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक कौतुकास्पद खेळी देखील आणि त्यांच्याच माध्यमातून दिवा 30+ ब या संघाला ज्या दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नावाने टी शर्ट ज्या दिल्या गेलेल्या आहेत त्या माऊली स्पोर्ट्सचे ओनर रुपेश दादा यांच्या माध्यमातून देखील पुरवल्या गेलेल्या आहेत. त्यांचं देखील अभिनंदन असेल आणि त्यांना देखील आमच्याकडून देखील शुभेच्छा असतील. इथून मात्र चेंडू मात्र अडवला जातो पायाच्या साह्याने. धावसंख्येचा विचार केला तर 14, एक गडी बाद 14. तर 4 चेंडू फेकले गेले आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एक मोठा गडी मात्र बाद केला गेला आणि मात्र 6 धावा खर्च केल्या जातो एकूण अशा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव देखील धावफलकावर ऍड केली जाईल. इथून मात्र 1 चेंडू जाण्याचा देखील शिल्लक असेल या षटकातील. गोलंदाज पुन्हा एकदा दिवा ब या संघाकडून प्रितेश एक सुरेख असा चेंडूंची हाताळणी करतोय, फेकी करतोय. पहिल्या चेंडूवर मार खाल्ल्यानंतर मात्र तदनंतरच्या 5 चेंडूवर कमबॅक करून देतोय. आता देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता, परंतु गरज होती का हा देखील प्रश्न कर्णधाराच्या माध्यमातून विचारला जाईल. आणि जिथे कुठे एकही धाव नव्हती तिथे मात्र 1 धाव देखील ऍड होईल आणि एका धावेने धावसंख्या 16 या आकड्यावर देखील पोहोचवली जाते. आता विचार केला समीकरणाचा तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 48 धावा. आता 48 धावांचा पाठलाग देखील करावा लागेल. सरासरीचा विचार केला तर जी सरासरी सुरुवातीला 12.80 ची होती ती मात्र पहिलं षटक संपल्यानंतर 14.00 वर गेली आणि दुसरं षटक संपल्यानंतर ती जाऊन पोचली 16.00 या सरासरीवर. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अश्विन याला मात्र पाचारण केलं जातं. तो मोठासा टार्गेट देखील उभारण्याचं काम देखील केलं होतं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी देखील स्वीकारली होती दिवा संघाने. आणि धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात देखील पाहायला मिळतात. तर नौका गोलंदाज अश्विन गॅप पडते. तर चेतन भुईर सुरेख असा ड्राईव्ह केला जातो. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेवर समाधान मानून धावसंख्येला नेऊन ठेवलं जातंय 17 या आकड्यावर. तर नवीन फलंदाज राहुल याला देखील स्ट्राईक एंडला पाहाल 1 डाऊनच्या माध्यमातून हा देखील खेळपट्टीवर तैनात झाला. चेतन छोट्या याची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज
समीकरण असेल 17 चेंडू 47 धावांचं. आता मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल मात्र सोडला जातोय. तत्पूर्वी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 2 धावांनी धावसंख्या 19 या आकड्यावर देखील पोहोचवली जाते. षटक क्रमांक 3 हाताळत असताना 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाज दिवा संघाचा अश्विन याच्या माध्यमातून. तर या स्पर्धेचे आयोजक रुपेश दादा दिवेकर यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तर 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट देखील केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर 21 लॉस ऑफ 1 विकेट्स धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक. एकच धाव मिळवली जाते या चेंडूवर आणि एका धावेने धावसंख्या संत गतीने मात्र पुढे जात असताना 22 हा आकडा देखील गाठला जाते. धावांचा डोंगर मात्र मोठा असल्या कारणाने एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र विजय संपादन करता येणार नाही याची देखील दक्षता घ्यावी लागेल. घनसोली संघाला आणि मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. सोडून दिलेला चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतोय अवांतरचा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू देखील होता. अवांतर धावसंख्येत 1 ने भरणा होत असताना धावसंख्या 23. आता मात्र रन कोणी काढली? राहुलने एकच काढली ना. चेतनने चौका मारला का? तर चौकार देखील आला मागच्या चेंडूवर चेतन भोईर याच्या माध्यमातून. आणि धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. अजूनही 13 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 37 धावांचा पाठलाग देखील करावा लागेल घनसोली या संघाला. तर शेवटचा 1 चेंडू अश्विन याच्या कोठ्यातला जाण्याचा देखील शिल्लक असेल. तर शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार होता गोलंदाज अश्विन, परंतु सीमारेषेलगत सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय. आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 1 धाव देखील अर्जित केली जाते आणि एका धावेने धावसंख्या 3 षटकाच्या अखेरीस 28 आणि 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 36 धावांची आवश्यकता. हॅलो 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 थोडा कमी करा नॉर्मल. हॅलो राजा तू मागं पुढे होते ना. तर 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता देखील असेल. तर 18ची सरासरीचा विचार केला तर खूपच लांबवली गेली कारण धावसंख्या मोठी होती आणि मात्र मोठे फटके कमी प्रमाणात इथून मात्र घनसोली या संघाच्या माध्यमातून खेळले गेले. त्याच कारणाने आता मात्र 18च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धावगती प्राप्त करावी लागेल घनसोली या संघाला जर विजय होऊन पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचा असेल तर. आणि गोलंदाज वैयक्तिक पहिलं
सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी रोहित नावाच्या गोलंदाजाला इथून पाचारण केलं जातं. थोडंसं स्पीडअप करायचं आहे सामना. विनंती असेल दोन्ही संघाला, सामना स्पीडअप करायचा आहे. शृंखला आपलीच आहे. तर या कोरोनाचा काल सावरल्यानंतर पहिलीच शृंखला आहे आणि आपलं सहकार्य असणं देखील गरजेचं असेल. तर विनंती असेल गाडी बाहेर काढायची. आणि आता मात्र भिरकावून दिलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. गोलंदाज रोहित याचं षटकाराच्या साह्याने इथून स्वागत इथून मात्र चेतन भुईर याच्या माध्यमातून केलं जातंय. हॅलो 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 हॅलो. आणि मला वाटतंय चेतन भुईर याच्या धावसंख्या देखील 21 म्हणजे ऑरेंज कॅपचा हा देखील मानकरी ठरतोय. तर पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये झेल मोठा मासा जाळ्यात सापडण्याची शक्यता होती, मात्र चुका इथून मात्र होत आहेत. कुठेतरी महागडी ठरेल की काय ही चूक, हे देखील पाहणं गरजेचं असेल. नॉर्मल वाढवा ना, कायच आवाज नाही. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 35. माझाच आवाज येते आहे. हॅलो हॅलो हा बस. तर 10 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल आणि लांबवलेला सामना मात्र 29 या आकड्यावर देखील येऊन पोहोचला आहे. 10 चेंडू 29 धावा. तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथून मात्र करावी लागेल घनसोली अ या संघाला. आणि हा मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू देखील होता, परंतु राकेश मडवी देखील तैनात होते. भाई उर्फ भाई. तर धावसंख्या विचार केली तर 36. आता मात्र सुरेख चेंडू याच फलंदाजाचा झेल मात्र सोडला होता. तर षटकार. चेतन भोईर. तर धावसंख्येचा विचार केला तर धावा लगावल्या जातात 42. 22 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असेल 8. थोडासा महागडा ठरतो गोलंदाज रोहित. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या गेल्यात. मात्र सुरेख झेल मोठा मासा झाल्यामध्ये चुकीला माफी नाही. मोठा भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक झेल आणि मोठा फलंदाज चेतन भोईर 13 चेंडूंचा खेळ करून 28 धावा वैयक्तिक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. एक हाती किल्ला लढवण्याचं काम देखील चालू होतं, परंतु त्यामध्ये अडथळा. जितेश क्षेत्ररक्षक तैनात होता, स्वतःला झुकून दिलं चेंडूवर आणि मात्र मोठा फलंदाजाची झेल इथून मात्र पकडली. तर मेडिकल क्षेत्रामध्ये कामगिरी बजावत असताना देखील खेळामध्ये प्रवृत्त असणारा हा जितेश. तर दिवा संघाचा विचार केला तर स्पोर्ट्सचे मालक देखील आहेत, मेडिकलचे मालक देखील आहेत. वरती आजारी आहे, बाजूला कोर्ट आहे.
थोडंसं दडपण गोलंदाजावर देखील पाहायला मिळतं. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू अवांतर धावसंख्येने 1ने भरणा देखील होईल. धावसंख्या जाऊन पोहोचवली जाते 43, लॉस ऑफ 2 विकेट. समीकरणाचा विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. बिग हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे. लेग बिफोर विकेट्सची दाद देखील मागितली होती परंतु पंचांनी दाद देखील फेटाळून काढली आणि शेवटच्या चेंडूवर मात्र एक धाव कंप्लीट देखील झाली गेली. 44 धावा धावफलकावर. 20 धावांची आवश्यकता देखील असेल. 6 चेंडू आणि 20 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. ते नवीन फलंदाज सुशील म्हात्रे चेतन भोईर याची जागा भरून काढण्यासाठी देखील तैनात झाला गेला. ते 4 षटकांच्या अखेरीस 11च्या सरासरीने धावगती प्राप्त करत असताना घनसोली ए हा संघ 44 या आकड्यावर देखील पोहोचला गेलाय. तर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता देखील असेल. आता मात्र 3 मोठे फटके येणे देखील गरजेचे असेल तरच आपण पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार, याची देखील नोंद इथून मात्र येणाऱ्या घनसोली संघाच्या फलंदाजांना मात्र घ्यावी लागेल. आणि दुसऱ्या दिशेने विचार केला तर त्याच धावा इथून मात्र डिपेंड्स कराव्या लागतील दिवा ब या संघाला. सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता देखील असेल. चला थोडीशी घाई करायची आहे. अरे एक एक्स्ट्रा दिला आयला. तर माऊली स्पोर्ट्स दिवा गावचे ओनर आहेत रुपेश, ते गोलंदाजीवर येतात आणि पहिला चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि सुरेख प्रयत्न. थोडीशी चुकी देखील झाली होती. क्षेत्ररक्षक तैनात होता प्रितेश याच्या माध्यमातून, परंतु स्वतःला सावरलं आणि जो चेंडू झेल होता तो मात्र षटकाराच्या दिशेने वाटचाल करत असताना स्वतःला सावरून मात्र चेंडूवर झोकवलं गेलं आणि सोपा झेल देखील टिपला गेला दुसऱ्या प्रयत्नामध्ये. आणि सुशील याची मात्र केली संपुष्टात येते. आता मात्र 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आता मात्र दिशा भरकडली जाते. वाईटचा इशारा येईल. अवांतर धावसंख्येत 1ने भरणा होत असताना धावसंख्या धावफलकावर 46, लॉस ऑफ 3 विकेट्स देखील पाहायला मिळतात. समीकरण 4 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा फुटबॉल खेळताना दिसतात. योगेश कोळी हे फुटबॉल खेळताना सांग सांग बोल काय नाही.
मैदानामध्ये खेळ क्रिकेटचा चालू आहे का फुटबॉलचा चालू आहे माहिती पडत नाहीये. हाताने नाही पण पायाने इथून चेंडू अडवला जातोय योगेशाच्या माध्यमातून. परंतु असो कशाने काही अडवू द्या पण धावा तर अडवल्या जातात ना, हे देखील महत्वाचं असेल दिवा संघासाठी. परंतु आता चेंडू मात्र जाईल सी रेषा पार. काव कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार. दोन चेंडू 11 धावा, 2 षटकारांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 11 धावा. तर नक्कीच सामना कोणता संघ जिंकेल महत्वाचा चेंडू असेल दोन्ही संघासाठी. तर नक्कीच 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले तर तब्बल 3 षटकार सलग होतील आणि अरुण जाधव यांच्या माध्यमातून लगावलेल्या पारितोषिकाचा मानकरी राहुल देखील ठरेल. हा देखील भिरकावलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चुकी 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 आणि आता मात्र एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. चुका देखील इथून मैदानात होतात. मैदानात झाली गंमत आणि दिवा संघाला चुकवावी लागली इथून किंमत. जर या चेंडूवर जर षटकार ठोकला तर सामना विजयी देखील होईल आणि ऑरेंज कॅपचा घनसोली संघाचा हा दुसरा मानकरी ठरतोय. कंपल्सरी चेसिंग आहे, षटकाराचीच आवश्यकता आणि अरुण जाधव यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी ठेवलेला हा पारितोषिकाचा मानकरी ठरण्यासाठी एका षटकाराच्या पिछाडीवर आहे तो फलंदाज राहुल. आईच्या गावा बॅड लक असेल. बॅड लक नाही, बॅड लक तुमची म्हणजे ते 2 धावाची पेनल्टी लागली ना त्यांना, नाही तर तुम्ही जिंकले असतात. पक्का लांब होतो. हा तरी काम होतं. तर नक्कीच 2 धावांची पॅनल्टी घनसोली संघ यापुढे लक्षात ठेवा.